नमस्कार मंडळी. तर आज आपण घेऊन आलोय 7 वर्षापासून पुढच्या मुलांसाठी उपयोगी वस्तू, खेळणी आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी. 7 ते 16 वर्ष ही जे त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टी ते आज वापरत नसतील, 3 दिवसात त्यांना लागतील. ज्याप्रमाणे पुढे चाललंय, त्या पद्धतीने या गोष्टी त्यांना ह्या वापराव्याच लागणार. हे वापरलं तर त्यांचं काम सुलभ होईल आणि ते जास्त म्हणजे बोलतात ना, की त्यांच्या पर्सनल स्किलमध्ये डेव्हलप होईल. ते त्या वापरू शकतात. तर तुम्हाला मी सांगतो आता हा जो वयोगट आहे त्यांचा आज नाही त्यांच्या खालचेही करू शकतात. पण जे शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठीच ते. तर काही गोष्टी त्यांच्या फनसाठी आहेत, काही गोष्टी त्यांचं ब्रेन मेमरी वाढवण्यासाठी आहे, काही त्यांची स्किल वाढवण्यासाठी, काही त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, काही त्यांचे अॅनालिटिकल स्किल वाढवण्यासाठी उपयोगी गोष्टी आज आपण आणलेल्या आहेत. तर तुम्हाला मी त्या सांगतो. काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन की आपल्या या आजच्या या वयोगटाच्या ज्या गोष्टी आहेत या ₹10 सुरू होत आहेत. त्या पुढे पर्यंत जसं त्यांची क्वालिटी आणि त्यांचा उपयोग आहे त्या पद्धतीने त्यांची प्राइस आहे. तर या तुम्हाला मी दाखवतो. या इथे ज्या आहेत त्या ₹10 गोष्टी आहेत. त्यानंतर 15, 20, 50, 100, 150, 35, 60, 100, 120, 300, 400, 700, 800 अशा पद्धतीच्या आपल्या या गोष्टी आहेत. मला प्रत्येकाचं हे वेगळं असेल. तर आता सगळ्यात पहिलं काय आहे, की आपला मुलगा जेव्हा पहिल्यांदा लिहायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला पेन पकडता येत नाही किंवा पेन्सिल पकडता येत नाही. त्याच्या हातातून सुटत असते आणि त्याच्या हाताला कधी-कधी इथे लागण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आहे हा ग्रिप. हा ग्रिप. हे काय करायचं, की ह्याच्यामध्ये तुमच्या मुलाचं बोट यामध्ये घालायचं आणि पेन या पार्टमध्ये टाकायचं. पेन्सिल किंवा पेन आणि ते देऊन ती पेन्सिल त्याच्या हातातून सटकणार नाही. हे इथून पकडलं की सटकणार नाही आणि मग त्याला प्रॉपरली ते पकडायला मिळेल आणि त्याने तो लिहू शकतो. तर त्याचा लिहिण्याचा जो सराव आहे, तो या गोष्टींमुळे होईल. ठीक आहे. त्यानंतर आहे, की आपली मुलं ब्रश वगैरे करतात, सगळं काही करतात आणि आपण ब्रश आपल्या घरातल्या एखाद्या रॅकवरती ठेवतो किंवा एखाद्या स्टोरेजच्या बॉक्समध्ये ठेवतो. तर इथे काय होतं, की आपल्या घरामध्ये पाली फिरत असतात, झुरळं फिरत असतात, तर ते त्यांच्या तोंडावरती किंवा मुंग्याही असतात. ब्रशच्या पुढील भागात, समोरच्या भागात जाऊन तिथे चाटणं असतं, काही असतं. आपण ब्रश धुवून घेतो. पण तरीही चाटणं असतं, काहीही असतं. आपल्या घरी कधी-कधी बाहेरचे जीवजंतू, विषारी साप वगैरेही येण्याची शक्यता असते. तर तेही असतात. तर त्याच्यामुळे त्यांच्यापासून बचाव व्हावा. म्हणजे त्यांच्यापासून संरक्षण मिळावं. म्हणून हा आहे टूथब्रश हेड कव्हर. हा काय करतो, की याच्यामध्ये तुमचं ब्रश इथून आत गेलं, की जे त्याचं तोंड असतं ते पूर्णपणे तो झाकून घेतो. पण समजा तुम्हाला पूर्णच टूथब्रश झाकून ठेवायचा असेल, तर तो तुम्ही त्याचं कव्हर हे आहे. याच्यामध्ये तुम्ही ते ब्रश 1 किंवा 2 ब्रश टाकू शकता आणि ते झाकून बंद करू शकता. 2 ब्रश यामध्ये आरामात असतात. हे झालं. त्यानंतर आहेत आपली मुलं मोबाईल असे जवळ घेऊन बघतात. जवळ घेऊन बघण्यापेक्षा आपण त्यांना लांबून बघण्यासाठी सांगावं. तर लांबून बघण्यासाठी काय तर त्यांना मोबाईल स्टँडची गरज असते. तर तोच आपल्या इथे ते मोबाईल स्टँड आहे. हा आहे खुर्चीचा मोबाईल स्टँड. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हा मोबाईल आहे. हा त्यांनी असा ठेवला, की त्यांच्या चेहऱ्यापासून ते लांब गेलं आणि त्यांनाही तेवढं जवळ बघण्याची गरज नाहीये. म्हणजे हातात धरून ठेवण्याची गरज नाही आणि लांबून बघू शकतो. तर ते हा एक स्टँड झाला. त्यानंतर आहे हा दुसरा स्टँड. हा स्टँड आहे. हा स्टँड देखील तसाच आहे. तुम्ही खुर्ची घेऊ शकता. ही लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह असते. हा स्टँड आहे. हा सगळ्यांसाठीच कामाचा आहे. मोठे म्हणा, छोटे म्हणा आणि यामध्ये एका वेळी 2 मोबाईल आपण लावू शकतो. 2 ते 3 मोबाईल लावू शकतो. तर यानंतर येतो आपण या ग्लासकडे. या ग्लासकडे म्हणजे ही बघा, ही एक डब्बी आहे. ही डब्बी आहे. या डब्बीचं हे काय आहे खासियत, की मुलांना त्याच्यावरती जे आवडतं मिकी माऊस आहे, त्याचं चित्र आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती आहे त्याचा ग्लास आहे आणि हा ग्लास असा वर खेचून ओपन करायचा. हा ग्लास निघतो देखील आणि हा ग्लास त्याच्यामध्ये फिट देखील बसतो आणि यामध्ये मग मुलांना ज्यूस म्हणा, पाणी म्हणा, म्हणजे हे अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे मुलं यातून तुम्हाला जे त्यांना ज्यूस द्यायचं, काही द्यायचं ते पिऊ शकतात. या अट्रॅक्टिव्ह गोष्टीमुळे. आणि काम झालं, धुवून झालं, की परत असा बंद करून ठेवला आणि तो खेळायला घेऊ शकतो. कधी-कधी मोबाईल
मोबाईल घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना काही ब्रेन युटिलायझेशन साठी वस्तू बघत असाल किंवा खेळणी बघत असाल, तर आपल्याकडे आहे की ब्लॉक्स. याचं काय आहे की हे सगळे ब्लॉक्स आहेत, हे या चौकटीतून काढायचे आणि पुन्हा अशा प्रकारे लावायचे आहेत की ते सगळे ब्लॉक सगळा पार्ट कव्हर झाला म्हणजे सगळे ब्लॉक्स लागले पाहिजे. तर त्या मुलाला ते सारखं सारखं रिमेंबर करावं लागतं की हे कसं लावायचं. आणि हे कसं आहे, तुम्ही जर बर्थडे पार्टी वगैरे ठेवत असाल तर त्याच्यासाठी हे रिटर्न गिफ्ट म्हणून देखील चांगलं ऑप्शन आहे. हे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणारं रिटर्न गिफ्ट आहे. तसंच त्यानंतर आता समजा तुमची मुलं मोठी आहेत, म्हणजे समजा 6वी 7वी 5वीच्या पुढची आहेत, 6वी 7वी पर्यंत. हे मोठ्या माणसांसाठीही आहे. हे ब्रेन होतं ना, एक रिफ्रेश करतो ब्रेन, जे आपले तल्लख बुद्धी वाढवण्यासाठी. तर हा तो मोठ्या प्रकारचा ब्लॉग आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत. हे सगळे शेप्स काढायचे आणि तुम्ही जसे जसे लावत जाल तसं तसं तुम्हाला ते पुढे पुढे कळत जाईल की आपल्याला आता पुढे जाऊन कोणता शेप लावला गेला पाहिजे. आता हे तुम्हाला दिसायला हे इझी आहे, पण ज्यावेळी तुम्ही लावायला जाल त्यावेळी तुम्हाला कळतं. कधी कधी असं होतं की तुम्हाला 3 स्टेप मागे येऊन परत रिअरेंज करावं लागतं. कधी कधी तर खूप सारे स्टेप येऊन मागे अरेंज करावं लागतं. आणि नुसतं त्याचा एक ब्लॉक लावण्याचाच उपयोग असा नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्सही बनवू शकता. इकडे मागे बघा त्यांनी दिले 1 2 3 4 5 अशा अंकांचे ABCDE अशा प्रकारचे. प्लस इथे तुम्ही मासे, माणूस, पतंग, केक अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्र तुम्ही बनवू शकता. आता त्यानंतर आपल्याकडे एक टाइमपास म्हणून आपण एक गेम खेळायचो, टिक टॅक टॉय. म्हणजे त्याला आपण फुल्ली गोळा म्हणतो. हा गेम काय करतो, टिक टॅक टॉय म्हणजे हे क्रॉस आणि गोळा हा यातून बाहेर काढायचा. आणि एक पहिला जो सुरुवातीचा खेळाडू असेल गोळ्याने क्रॉसने सुरुवात करेल. क्रॉसने सुरुवात केल्यावर दुसऱ्याने गोळा लावायचा. आणि त्याच्यामध्ये जसं असतं की 3 सरळ रेषेमध्ये जर तुमची गोष्ट म्हणजे तुमचे जर फुल्ली किंवा गोळा आला तर तुम्ही विनर. तर असे 2 प्रकारच्या आकारामध्ये तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी आपल्याकडे आहे ही एक अट्रॅक्टिव्ह पिगी बँक. ही पिगी बँक, ते वरतून तुम्ही पैसे टाकता, खालून त्याला काढण्यासाठी आहे. पण मुलांना याच्यामध्ये पैसे टाकण्याची सवय लावली तर त्यांना बचत हा प्रकार कळतो. ही देखील माफक दरामध्ये आपल्या निर्माण मध्ये उपलब्ध आहे. तुमच्यासाठी आणला आहे हा एक नोटपॅड. हा काय करतो, हा आहे नोटपॅड. तर हा काय करतो, हा इथे त्याचा पेन आहे. हा इथे त्याचा पेन आहे. हा पेनाने ते काहीही लिहू शकतात. जसं आम्ही लिहिलं निर्मल माळ. तर हे लिहिलं तर हे परत चिन्ह आपलं तिथे निघून ठेवलं. म्हणजे त्याला जेवढ्या वेळा जे काय लिहायचंय ते ते लिहून जाते, लिहित राहते आणि तुम्हाला प्रॉब्लेम. दुसरं आहे एक आता मार्केटमध्ये आलेले हे फॅन. हे तुम्ही बघितले असेल तर खूप साऱ्या रील स्टारकडेही असतात, खूप साऱ्या तुम्हाला सेलिब्रिटीज कडे पण मिळतील. हा फॅन आहे. त्याच्यामध्ये 5 पर्यंतचा स्पीड तुम्ही करू शकता. 5ला एकदम चांगलं, एवढ्या अंतरावरून देखील तुम्हाला त्याची हवा ही लागते. तर याच्यामध्ये 2 व्हरायटीज आहेत. हा मोठा फॅन आहे, हा छोटा फॅन आहे. तुम्हाला हे एवढे मोठे फॅन जर कॅरी करायचे नसते तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक वेगळा सोल्युशन आहे. ते असं आहे की आपण हा एक युनिक फॅन घेऊन आलोय. हा कुठे लागतो तर तुमच्या मोबाईलच्या टाईप मोबाईलच्या चार्जिंग केबलमध्ये, चार्जिंग पिन मध्ये. तर याचा उपयोग काय, तुम्हाला हा तुमचा मोबाईल आहे, ते तुमचं चार्जर आहे आणि हा फॅन आहे, याचा हा चार्जर. हा तुम्हाला फक्त इथे लावायचा आहे. हा फॅन चालू. त्याच्या फॅनची तुम्ही हवा बघितली तर बघा माझ्या केसांपर्यंत त्याची हवा पोहोचते आहे. स्पीड ही चांगला आहे, सगळं चांगलं आहे. गरम कुठे आपण एसटी मधून फिरतो किंवा कुठेही बाहेर जातो तिकडे गरम झालं तर बसल्या जागी आपल्याला हवा घ्यायची असेल तर आपण या पंख्याचा उपयोग करू शकतो. हा पंखा तुम्ही तुमच्या मोबाईलला लावला की हा तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये देखील घेऊन जाऊ शकता. तर यानंतर येतो आपण थोड्याशा म्हणजे फ्युचर मध्ये युज केलं जाणार आणि आता ट्रेंडिंग मध्ये म्हणजे बोलतात ना की हे केलं जातं. तर ही आहे एक डबल बॅग. जे तुम्हाला कुठला बॅग कॅरी नाही करायची, कदाचित ही तुम्हाला लागू शकते किंवा नाही लागू शकते. तर त्यासाठी ही आहे डबल बॅग. ही काय होते की या बॉक्स मध्ये बसते आणि या बॉक्स मध्ये तुम्ही तिला बाहेर काढता. पूर्ण बाहेर काढली तर ही झाली तुमची डबल बॅग.
ही तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता बाजाराला. आणि नायलॉन आहे, चांगल्या प्रकारे वजन घेतो. तर ही अशा प्रकारची टफल बॅग आहे. ती झाल्यानंतर आपल्याकडे येतं आता लहान मुलांना फॅन्सी वॉटर बॉटल लागतात. तर ही बघा, ही काय आहे? बस. ही लहान मुलांना नेण्यासाठी झाले बस, पण ही ऍक्च्युली बस नाही, ही आहे वॉटर बॉटल. ती कशी आहे की हे बटन मला दाबलं की ती झाली वॉटर बॉटल. तर म्हणजे ही कम्प्लिटली तुम्हाला बस म्हणूनच दिसते, पण तिचा खरा उपयोग आहे वॉटर बॉटल. ही वॉटर बॉटल आहे. हे अशा प्रकारे ही एक सुंदर असं नवीन गॅजेट्स आहे वॉटर बॉटलचं. त्यानंतर येतं काही म्हणजे आता जी मुलं आहेत सध्या ट्रेंडिंग गॅजेट्स वापरण्याच्या मागे असतात, त्यांना ते हवे असतात. तर त्यातलं एक आहे की स्मार्ट वॉच. तर आपल्याकडे देखील स्मार्ट वॉच अवेलेबल आहे एकदम रास्त किमतीमध्ये. तुम्हाला ऑनलाईन मध्येही या किमतीमध्ये भेटणार नाही, अशा किमतीमध्ये आपण देतो आहे. आणि हे डिजिटल घड्याळ आहे. ही त्याची डाय आहे आणि ही चार्जिंग होते. त्याचा हा चार्जर आहे. हा युनिव्हर्सल चार्जर आहे स्मार्ट वॉचचा. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे आहेत. एकूण 7 कलरचे पट्टे आहेत, 7 टाईपचे पट्टे आहेत. त्यात एक हा स्टीलचा पट्टा आहे. आपण आणला आहे हा ब्लूटूथ वाला कीबोर्ड आणि माउस. मोबाईलला देखील ब्लूटूथद्वारे कनेक्ट होतो. तर फक्त कम्प्युटरला लावताना ह्याचं एक कनेक्टर आहे ब्लूटूथचं, ते तुम्हाला त्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला लावावं लागतं आणि मग ते ऍक्टिव्हेट होतं. याचं आणि याचं एकाच ब्लूटूथ वरती दोन्ही कनेक्ट होतात. ते जे कनेक्टर आहे ते त्याच्या मागे ते असतं. हे त्याचं कनेक्टर आहे. हे कनेक्टर तुम्ही तुमच्या पीसीला लावलात तर तुम्ही ते वापरू शकता. तर अशा प्रकारे ही आज आपण एक 7 वर्षावरील मुलांसाठी आता किंवा भविष्यात लागणारी वस्तू आपण इथे आणून दिल्यात. जर कोणाला घ्यायचं असतील तर त्यांनी आमच्या या निर्मल मार्ट या शॉपला व्हिजिट करा. हे शॉप आहे साम सदती कॉम्प्लेक्स मध्ये. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी लवकरात लवकर तुमच्या शॉपला व्हिजिट करा. तर अशा प्रकारे तुम्हाला जर कोणतं गॅजेट हवे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही खूप सारे गॅजेट्स आहेत, आम्ही व्हिडिओ बनवत राहू. प्रत्येक वयोगटानुसार प्रत्येकाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याप्रमाणे आपण त्या बनवत राहू. तर तुम्हाला कोणतीही गोष्ट हवी असेल तर खाली कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊ. आणि जर घ्यायची असेल तर आमच्या निर्मल मार्ट या शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला एकदम रास्त भावामध्ये आम्ही या गोष्टी घेऊन आलो. तुमच्या किमती या थोड्या ऑनलाईन पेक्षा कमी आहेत. तर या तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला लागतील आवडलेल्या गोष्टी घेऊन येऊ. असं करतोय.